दीर्घकाळापासून राज्यातील एक महत्त्वाचा द्रुतगती महामार्ग कागदावरच पडून होता. आता मात्र त्याला गती मिळाली आहे. अर्थात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढवणारा आणि मराठवाडा मुंबई हे अंतर खऱ्या अर्थानं कमी करणारा लोकहिताचा कल्याण लातूर जलकल्याण महामार्ग आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. ज्यामुळे कल्याण ते लातूर हा प्रवास केवळ 5 तासांमध्ये पार करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून राबवण्यात येणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ प्रवास सुलभ करणारा नाही तर राज्याच्या आर्थिक नकाशालाच नव्याने आकार देणारा ठरणार आहे. चला तर मग या प्रकल्पाबद्दल अधिक सविस्तररित्या जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेल्या काही वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात रस्ते आणि महामार्गाची कामं हाती घेण्यात आली. मुंबई, पुणे आणि नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांनंतर आता मराठवाड्याकडे जाणाऱ्या महामार्गांकडे सुद्धा लक्ष दिलं जात आहे. काही महिन्यांपूर्वीच नागपूर येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला नवीन द्रुतगती महामार्ग मिळणार अशी घोषणा केली होती. तो महामार्ग म्हणजे कल्याण लातूर महामार्ग, ज्याचा पहिला टप्पा आता पूर्ण झालाय. अर्थात या महामार्गाचं अलाइनमेंट निश्चित करण्यात आलंय, ज्याबद्दल पुढे आपण टप्प्याटप्प्याने बोलणार आहोत. पण यामुळे मराठवाड्याची जोडणी आता थेट मुंबईशी होणार आहे. बरं, आता या महामार्गाची गरज नेमकी काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर याबद्दल बोलायचं झालं तर सध्या मुंबई किंवा ठाणे आणि कल्याण इथून लातूरकडे जाण्यासाठी प्रवाशांना पुणे, सोलापूर किंवा बार्शी मार्गाचा वापर करावा लागतोय. कल्याण लातूर या सुमारे 500 ते 550 किलोमीटरच्या या प्रवासासाठी रस्ते मार्गाने प्रवास केला तर साधारण 9 ते 10 तास लागतात. ट्रेनने हा प्रवास 8.5 तासांवर जातो तर एसटीने प्रवास केला तर हा वेळ साधारण 12 तासांवर जातो. शिवाय अनेकदा वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि वळणाचे जे मार्ग आहेत यामुळे वेळ हा आणखीनच वाढत जातो. मात्र प्रस्तावित जनकल्याण महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर अवघ्या 5 तासात पार करता येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. म्हणजेच प्रवासाच्या वेळेमध्ये जवळपास 60% अधिक बचत होणार आहे. यासोबतच इंधन खर्चात सुद्धा सुमारे 25 ते 30% बचत अपेक्षित आहे. दरम्यान या महामार्गाबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया आणि हा महामार्ग नेमका कसा आहे हे आपण पाहूयात. तर या महामार्गाची एकूण लांबी सुमारे 450 किलोमीटर असणारे, जो ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर या 6 महत्त्वाच्या जिल्ह्यातून जाणार असून अनेक तालुक्यांना देखील हा जोडला जाणार आहे. या 6 जिल्ह्यांची एकत्रित लोकसंख्या अंदाजे 1.5 ते 2 कोटींच्या आसपास असून या सर्वांना थेट आणि जलद दळणवळणाचा लाभ आता मिळणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गामुळे मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाडा यांच्यातील अंतर केवळ भौगोलिकच नाही तर आर्थिक दृष्ट्या सुद्धा कमी होणार आहे. तर त्याचबरोबर स्थानिक नागरिक आणि शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना सुद्धा मोठा फायदा होणार आहे. MSRDC कडे सध्या 4000 किलोमीटरहून अधिक लांबीचे विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये हा एक प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. प्राथमिक अंदाजानुसार या महामार्गासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. म्हणजे असं म्हटलं जातंय की यासाठी जवळपास 35,000 कोटी खर्च होण्याची अपेक्षा आहे. यात जमीन संपादन, पूल, उड्डाण पूल, इंटरचेंज, सर्व्हिस रोड, टोल प्लाझा आणि इतर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर सुद्धा निधी खर्च केला जाणार आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी 4 ते 6 लेनचे रुंद रस्ते, त्याचबरोबर अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा सुद्धा उभारण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय. त्यामुळे हा महामार्ग केवळ प्रवासासाठीच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या सुद्धा मोठा गेम चेंजर ठरणार आहे. तो कसा, अजून आपण सविस्तररित्या बोलूयात. तर या महामार्गावरून दररोज हजारो मालवाहू वाहनं हे प्रवास करतील, ज्यामुळे कृषी उत्पादन, औद्योगिक माल आणि इतर वस्तूंची वाहतूक ही जलद आणि स्वस्तपणे होईल. विशेषतः बीड, धाराशिव आणि लातूर सारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाकरिता मोठ्या बाजारपेठांपर्यंत थेट आणि जलद पोहोच मिळेल. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय या प्रकल्पामुळे सुमारे 50,000हून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय. बांधकाम काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार असून महामार्ग पूर्ण झाल्यानंतर सुद्धा देखभाल, सेवा आणि इतर व्यवसायांमधून रोजगाराच्या निर्मिती सुद्धा यामुळे उपलब्ध होणार आहेत. परंतु या महामार्गामध्ये आतापर्यंत काही अडथळे देखील आलेत. जसं की या महामार्गाच्या संरेखनावरूनच अर्थात अलाइनमेंटवरूनच सुरुवातीला मोठा वाद निर्माण झाला होता. कारण धाराशिव जिल्ह्याला वगळण्यात आल्याची भावना व्यक्त करत स्थानिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आणि बीड जिल्ह्यातून महामार्ग नेण्याची मागणी सुद्धा जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर MSRDCने संतुलित निर्णय घेत दोन्ही जिल्ह्यांना इंटरकनेक्टिंग रोडद्वारे महामार्गाशी जोडण्याचा मार्ग निवडलाय. त्यामुळे कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही याची काळजी आता घेण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पाचं संरेखन निश्चित करण्यात आलं असून येत्या 8 ते 10 दिवसात अंतिम प्रस्ताव हा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर
तयार केला जाणार आहे। MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी सुद्धा या प्रक्रियेला दुजोरा दिला असून लवकरच प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्याचा विश्वास व्यक्त केलाय। याचबरोबर सुरुवातीला हा महामार्ग कल्याण, माळशेज घाट, अहिलानगर, बीड, मांजर सुभा, अंबेजोगाई मार्गे लातूर पर्यंत जाणार असल्याचं सांगितलं जात होतं। आता मात्र या महामार्गाचा मार्ग अधिक स्पष्ट झाला असून तो नियोजनबद्ध पद्धतीने 6 जिल्ह्यांमधून जाणार आहे, ज्याबद्दल आपण मगाशी बोललेलो आहोत। आणि पुढील टप्प्यामध्ये हा महामार्ग महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागांपर्यंत सुद्धा वाढवण्याचा देखील विचार केला जातोय। आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे हा महामार्ग विरार अलिबाग या बहुउद्देशीय मार्गिकेशी सुद्धा जोडला जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। त्यामुळे आंतरराज्य वाहतूक अधिक सुलभ होणार असल्याची भावना सुद्धा यामुळे व्यक्त केली जाते। त्यामुळे एकूणच हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते मराठवाडा हा प्रवास केवळ वेळेतच कमी होणार नाही, तर विकासाच्या दृष्टीने सुद्धा मोठी झेप घेणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी होईल आणि संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा नवं बळ मिळणार आहे। त्यामुळे जनकल्याण महामार्ग हा केवळ नावापुरता नसून खऱ्या अर्थानं जनतेच्या विकासाचा महामार्ग ठरणार आहे। त्यामुळे या प्रकल्पाकडे आता प्रत्यक्षपणे कधी सुरू होईल याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कोऱ्या प्रकल्पाच्या विषयासोबत। मात्र तुम्ही अशाच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।